करिता एक वाइडिश लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग देखील घेण्यात आलाय. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर. तेज आहे, सुंदर जल परिपूर्ण केला जातो. यष्टांच्या मागे आणखीन एक झटका. अशोक जाधव बाद झाल्यानंतर धाव संख्येला मात्र खेळ टोकण्यात यश आलंय आई गावदेवी तिल्लेर टीमला. कोण चार चार आणि 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 ऑक्टोबर 1997 ऋषभ राजेंद्र पंत यांचा देखील जन्मदिवस. सध्या अंकांची जुगलबंदी सुरू आहे. प्रोग्रेस कार्ड वरती नवीन फलंदाज आलेले आहेत. अजय वाघ, फारुख इंजिनियर यांच्या नंतर दुसरा असा यष्टीरक्षक ठरला जो विदेशी खेळपट्ट्यांवरती जाऊन सिडनीच्या मैदानामध्ये 150 प्लस स्कोर. तुर्तास वळूयात मॅचच्या दिशेने. सदानंद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओहो हो, काय गोलंदाजी, अप्रतिम. अशोक जाधव बाद झाल्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारा हा खेळ. एका मागोमाग एक विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ 44 या अंकावर. 2 चेंडूंमध्ये सलग 2 झटके. कोण काठीन गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीन गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. वेलकम बॅक. खूप सुंदर गोलंदाजी होते. हॅट्रिक बॉल घेऊन सदानंद आता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. खूप चांगली सुसंधी त्यांच्या समोर निर्माण झालेली आहे. 31 ऑक्टोबर 1987 मध्ये ज्या पद्धतीने चेतन शर्मा यांनी नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक कोरली होती, तशाच प्रकारची सुसंधी सदानंद यांच्या समोर आहे. विकेट हॅट्रिक ते घेणार का, हा यक्ष प्रश्न येथे उभा टाकलेला आहे. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स. ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्र रक्षकाला अचूक निवडलाय आणि येथून आपण पाहू शकाल या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावे केलेली आहे. सदानंद जाधव यांनी आपल्या नावावर आई गावदेवी तिल्लेर संघाकडून खेळत असताना जबरदस्त स्वरूपातील गोलंदाजी, अद्वितीय, अवर्णनीय, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, उच्च हातोटी